सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नमस्कार प्रेक्षकहो, न्यूज 24 सह्याद्रीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। राज्यभरातील महत्त्वपूर्ण बातम्यांच्या घडामोडी सह्याद्री बुलेटिनमध्ये पाहूया। केंद्र सरकारने कृषी क्षेत्राशी संबंधित 3 विधेयकं संसदेमध्ये मांडली असून त्यापैकी 2 विधेयके संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर करण्यात आली आहेत। एक विधेयक लोकसभेत मंजूर झालं असून राज्यसभेत पारित व्हायचं आहे। मात्र या विधेयकासंदर्भात शिवसेनेनं घेतलेल्या भूमिकेवरून भाजपानं चिमटीत पकडण्याचा प्रयत्न केलाय। लोकसभेत वेगळी आणि राज्यसभेत वेगळी भूमिका घेतल्याचा मुद्दा उपस्थित करत भाजपनं टीका केली आहे। महापालिकेच्या स्थायी समितीपासून संसद भवनापर्यंत सेम टू सेम असं म्हणत भाजपनं निशाणा साधलाय। मुंबईची लोकल सेवा त्वरित सुरू करण्याची मागणी उल्हासनगर ट्रेंड असोसिएशनचे कार्याध्यक्ष दीपक छतलानी यांनी रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्याकडे केली आहे। कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशासह महाराष्ट्र राज्यातही लॉकडाऊन घोषित करण्यात आलं होतं। त्यावेळी सर्व वाहतूक सेवाही बंद करण्यात आली होती। त्यात रेल्वे प्रशासनाने लोकल सेवाही बंद केली होती। परंतु आता हळूहळू सर्व वाहतूक सेवा सुरू होत आहेत। त्याच धर्तीवर मुंबईची लाईफलाईन समजली जाणारी लोकल सेवा त्वरित सुरू करून व्यापारी वर्गाला आणि सर्वसामान्य नोकरदार वर्गाला न्याय द्यावा अशी मागणी यूटीए उल्हासनगर ट्रेंड असोसिएशनचे कार्याध्यक्ष दीपक छतलानी यांनी रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्याकडे केली है। वस्तुएं हैं, जीवन आवश्यक जो सेवाएं हैं, उसमें जो काम करने वाले लोग हैं उनके लिए ये लोकल चालू है। तो हमारी यूटीए की तरफ से उल्लासनगर ट्रेड एसोसिएशन जो हमारा व्यापारी संगठन है, हमारे जो रेलवे मिनिस्टर हैं पीयूष गोयल जी और हमारी जो महाराष्ट्र की सरकार है उससे ये मांग है कि जल्द से जल्द लोकल चालू की जाए। महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे। मराठा समाजाला सुप्रीम कोर्टात स्थगिती मिळाल्यानंतर मराठा समाज आक्रमक झाला असतानाच धनगर समाज देखील पुन्हा आरक्षणाची मागणी करू लागलाय। धनगर समाजाचा एसटी आरक्षणाचा अध्यादेश काढून एसटीचे दाखले तत्काळ द्यावेत, जे आदिवासी समाजाला तेच धनगर समाजाला मिळावे, अन्यथा राज्य सरकार विरुद्ध धनगर समाज हा संघर्ष अटळ आहे असा स्पष्ट इशारा धनगर समाजाचे नेते आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिलाय। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून आमदार पडळकर यांनी तीव्र लढ्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत। कोरोना संकटात अनलॉक 4च्या प्रक्रियेत आजपासून अनेक गोष्टी सुरू करण्यात येणार आहेत। अनलॉक 4च्या नियमानुसार तब्बल 188 दिवसांनंतर ताजमहाल पर्यटकांसाठी खुला झालाय। या दरम्यान पर्यटकांना मात्र सोशल डिस्टन्सिंग पाळणं आवश्यक असणार आहे। 17 मार्च पासून ताजमहाल आणि आग्रा येथील किल्ला बंद होता। 188 दिवसांनंतर ताजमहाल पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे। मात्र गाईडलाईननुसार एका दिवशी ताजमहालमध्ये 5000 आणि आग्र्याच्या किल्ल्यात 2500 पर्यटकांना प्रवेश मिळणार आहे। दोन्ही ऐतिहासिक स्थळांवर तिकीट काउंटर बंद असणार आहे। जालना जिल्ह्यातील अंबड बदनापूर मार्गावर नानेगावाजवळील सुकना नदीच्या पाण्यात बीड डेपो आगाराची मालवाहतूक बस ही माल घेऊन जात असताना बचावली आहे। सातारा विभागातून केमिकल घेऊन औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूरमध्ये बसमधून अर्धा माल त्या ठिकाणी रिकामा केला आणि राहिलेला अर्धा माल बदनापूर मार्गे जात असताना नानेगाव बदनापूर रोडवरील सुकना नदीला पाणी नव्हते। परतीच्या मार्गावर बस जात असतानाच अचानक सुकना नदीला पाणी आल्यानं बस पाण्यात गेली। मात्र चालकाच्या सतर्कतेने आणि ग्रामस्थांच्या मदतीने जेसीबी आणि पोकलँडच्या सहाय्याने बस पाण्याच्या बाहेर काढली। पुलाचे काम सुरू असून त्या ठिकाणी जेसीबी आणि पोकलँड उपलब्ध होते। सह्याद्री बुलेटिन मध्ये अन्य महत्त्वपूर्ण बातम्यांचा ओघ सुरूच आहे। एक छोटासा ब्रेक घेतोय, लगेचच परत येतोय। पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री। रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। देश विदेशासह राज्यातील 24 महत्त्वाच्या बातम्या टॉप 24 हेडलाईन्स मध्ये रोज रात्री 8 वाजता। ब्रेक नंतर आपलं स्वागत। पाहूयात पुढची बातमी। व्हॉट्सअपमध्ये असे अनेक फीचर्स येणार आहेत। व्हॉट्सअपमध्ये लवकरच युजर्सना एक अकाउंटला मल्टिपल डिव्हाइस सोबत एकासोबत
अनेक वेळा वापर करता येणार आहे. व्हॉट्सअप बीटा इन्फोच्या रिपोर्टनुसार ही फीचर आता फायनल स्टेजमध्ये आहेत. तसेच व्हॉट्सअप आता याला बीटा ॲपसाठी जारी करणार आहे. रिपोर्टच्या माहितीनुसार मल्टिपल डिव्हाइस फीचर आल्यानंतर युजर्स एकासोबत 4 डिव्हाइसमध्ये एकच व्हॉट्सअप अकाउंटचा वापर करू शकतील. गंगापूर तालुक्यासह वादळी पावसाच्या तडाख्याने सर्वच पिके भुईसपाट झाली आहेत. मोठमोठी झाडे उन्मळून पडली आहेत. त्यामुळे अंतिम टप्प्यातील पिके हातातून गेल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसलाय. जोरदार वादळासह पावसामुळे तांडवात खरीप हंगामातील शेवटच्या टप्प्यात असलेल्या शेतातील मका, ऊस, कपाशी, बाजरी, सोयाबीन, डाळिंबाची झाडे, केळीची झाडे, कांदा रोप अक्षरशः भुईसपाट झालेत. सोलेगाव, ढोरेगाव परिसरातील हजारो हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. वादळामुळे सर्वच गावातील वीज पुरवठा खंडित झाला होता. शासनाने तत्काळ या नुकसानीचे पंचनामे करून मदत द्यावी, जेणेकरून मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्याला आधार मिळेल, अशी मागणी ढोरेगाव, सोलेगाव, पुरी परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे. गेवराई शहरातील आणि तालुक्यातील विमा प्रतिनिधींना छोट्या मोठ्या कामांसाठी बीडला जावे लागत होते. परंतु आता शहरात नव्याने सुरू करण्यात आलेल्या लाईफ पॉइंट या LICच्या कार्यालयामुळे विमा प्रतिनिधींना बीडला जाण्याची आवश्यकता नाही. विमा प्रतिनिधींच्या छोट्या मोठ्या अडचणी आता या कार्यालयामध्ये सुटणार असल्याचं शाखाधिकारी परदेसी म्हणाले. ते लाईफ पॉइंट या LICच्या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. या गोष्टी आपण बेसिक आचरणात आणण्याचा मी माझ्या पद्धतीने प्रयत्न करतो आहे. पण आता आपण चांगल्या पद्धतीने रुळलेलो आहोत आणि निश्चितच गेवराईतील प्रत्येक शेवटच्या माणसापर्यंत आपण विम्याचं कव्हर देण्याचं काम करूयात मित्रांनो. पुणे सोलापूर महामार्गावर काल रात्री घडलेल्या वेगवेगळ्या ठिकाणच्या 3 भीषण अपघातात 8 जणांचा मृत्यू झालाय, तर 3 ते 4 जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीत हे 3 अपघात घडले असल्याची माहिती समोर आली आहे. गणेशोत्सवानंतर नवी मुंबई शहरात कोरोना बाधितांची संख्या वाढली आहे. शहरात 32,000पर्यंत कोरोना बाधित रुग्ण पोहोचले असून शहरामध्ये 3,543 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात 31 ते 40 वयोगटातील रुग्ण सर्वाधिक आहेत. शहरात कोरोनामुक्तीचा दर सुधारला असून महिनाभरापूर्वी हा दर 80% होता, तो आता 87% झाला आहे. सह्याद्री बुलेटिनमध्ये या महत्त्वपूर्ण बातम्यांसह वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका न्यूज 24 सह्याद्री. सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री, असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन.